हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ दे। तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील, तुमची जी काही स्वप्न असतील, जे काही तुम्ही ठरवलं असेल लाईफमध्ये करायचं, ते सगळं काही सत्कारणी लागू देत। तुमची सगळी स्वप्न, इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा आजचा जो व्लॉग आहे तो थोडासा वेगळा आहे। म्हणजे आत्तापर्यंत या काही दिवसात तुम्ही व्लॉग बघताय, जसं की डेली रुटीन असो किंवा काही टिप्स वगैरे मी शेअर करते। पण आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेले आहे आणि वेगळ्या टॉपिकवर मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे। गप्पा म्हणण्यापेक्षा माझं मत मांडणार आहे आणि कितपत ते तुम्हाला पटतंय, कितपत तुम्हाला वाटतंय की हा हे खरं आहे आणि किती योग्य आहे, किती अयोग्य आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। नक्की मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा। त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया। तर आता व्हिडिओचा टॉपिक सुरू करण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते। जे काही नवीन क्रिएटर आहेत, जसे की आता मी सुद्धा म्हणजे मला बरेच दिवस झालेत यूट्यूबवरती, पण अजून मलाही तुम्ही नवीनच म्हणू शकता किंवा बिगिनरच म्हणू शकता। तर असे कोणी बिगिनर्स किंवा नवीन क्रिएटर असतील ज्यांना वाटतंय की आपले व्हिडिओज जास्त ऑडियन्सपर्यंत जावेत, जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत, तर त्यांच्यासाठी एक छान अशी गोष्ट मी घेऊन आले। मागच्या काही दिवसांपूर्वीसुद्धा मी ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा शेअर करते। तर असं की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचावे किंवा कनेक्ट व्हावात तुम्ही, तर त्यासाठी एक गोष्ट अशी की तुम्ही मला आता माझ्या चॅनलवरती पण अजून एवढं हे नाही आहे, तरीसुद्धा मला वाटते की मी थोडीशी मदत कोणाला तरी करू शकते आणि एकदम जेन्युअनली असं नाही आहे की मी तुम्हाला मदत करणार आहे, उद्या तुमचा फायदा झाला की असं की माझ्यामुळे तुमचा फायदा झाला, असं अजिबात नाही आहे। मला माहिती आहे की ह्या क्षेत्रामध्ये किती स्ट्रगल आहे, किती पेशन्स लागतात, किती वाट पाहावी लागते। त्यामुळे मी म्हणते की थोडीशी माझ्याकडून जर कोणाला हेल्प होत असेल तर कदाचित ते माझं एक काय म्हणू शकतो पुण्य ठरेल किंवा एक मला समाधान भेटेल की हां माझ्यामुळे कुणाची तरी हेल्प झाली। तर हेच की जर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चॅनलचा एक इंट्रो शूट करायचा आहे। जसं तुम्ही तुमच्या चॅनलवरती तुमचा व्हिडिओ वगैरे शूट करता त्याच टाईपमध्ये तुम्हाला कॅमेरासमोर ठेवायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमच्या चॅनलचं नाव सांगायचं आहे, तुमच्या चॅनलविषयी सांगायचं, तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही काय काय दाखवता, कशा प्रकारचे व्हिडिओज टाकता ते सांगायचं आहे। आणि माझ्याकडे तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। इंस्टाग्राम ID आहे माझं घरची कारभारीण ऑफिशियल। तर तिकडे जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि तो जो तुमचा व्हिडिओ आहे, जो शॉर्ट आउट आपण म्हणू शकतो, तो जो छोटासा एक व्हिडिओ तुम्ही बनवायचा आहे 30 सेकंद ते मिनिमम 1 मिनिटापर्यंत बनवू शकता, जास्त मोठा नसावा कारण मी ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे माझ्या। त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही मला इंस्टाग्रामला DM मध्ये शेअर करू शकता। तर तो व्हिडिओ मी माझ्या व्लॉगमध्ये अपलोड करणार आहे। कुठेतरी मी तुमचा व्हिडिओ रोजच्या माझ्या व्लॉगमध्ये जसे व्हिडिओज येतील तसे मी शेअर करेल, तुमच्या चॅनलविषयी माझ्या चॅनलवरती माहिती सांगेल आणि आय होप तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। कदाचित काही ऑडियन्स इकडचं तिकडे तुम्हाला घेण्यासाठी खूप मदत होईल। तर त्यामुळे ज्यांना योग्य वाटत असेल त्यांनी नक्की शेअर करा। तर इंस्टाग्राम ID आहे आपली घरची कारभारीण ऑफिशियल, तिथे जाऊन फॉलो करा आणि इंस्टाग्रामला DM करा आणि तुमचे व्हिडिओ शेअर करा। तर ह्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं। तर चला लगेच आपला टॉपिक सुरू करूया। आमचं हे कार्टून आलेलं आहे मध्येच आजचा माझा मी टॉपिक घेतलेला आहे, मला त्याच्यावरती बोलायचं आहे। खूप दिवसांपासून मला ह्याच्यावरती व्हिडिओ करायचा होता पण आज तो योग आला। तर तो टॉपिक असा आहे की फोन किंवा सोशल मीडियाचा जसं आपल्याला जास्तीत जास्त फायदा आहे, त्याचे खूप बेनिफिट्स आहेत, तर त्याचप्रमाणे त्याचे काही नुकसानसुद्धा आहेत। तर हेच बरेचसे नुकसान आहेत, जसे जास्त फायदे आहेत तसे बरेचसे नुकसान पण आहेत। तर त्यामधला एक म्हणजे सोशल मीडियाचा किंवा मोबाईलचा नात्यांवर होणारा वाईट परिणाम, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तो कसा ते बघूया। तर आता बघा, सोशल मीडिया प्रत्येक जण वापरतो आजकाल। आपल्याकडे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर असेल किंवा शेअर चॅट असेल, आणखीन मेसेंजर, हे सगळ्या गोष्टी आपण यूज करतो। यूट्यूब
यूट्यूब विसरले. यूट्यूब आणि जेवढे सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म आहेत त्यातल्या ज्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला इझी होईल तिथे आपण अकाउंट ओपन करतो, लॉग इन करतो आणि ॲक्सेस करतो आणि ते यूज करायला सुरुवात करतो. पण त्याचे जितके फायदे तितकेच तोटे आहेत. त्याचबरोबर आता मी आज बोलणार आहे ते फक्त एका टॉपिकवर की नात्यांवर त्याचा काय वाईट परिणाम होतो. तर आता बेसिक आपण बघूया. आजकाल इतकी सवय झाली लोकांना मोबाईलची किंवा सोशल मीडियाची, तर लोक फेस टू फेस कनेक्ट होणं, भेटून बोलणं, भेटून गोष्टी सॉल्व करणं ह्या गोष्टी विसरूनच गेलेत. कम्युनिकेशन वगैरे फोनवरचं बोलणं आणि समोरासमोर बोलणं यामध्ये खूप फरक असतो. फोनवरती बोलताना तुम्हाला हे कळत नाही आहे समोरचा माणूस कोणत्या एक्सप्रेशन्सने बोलतो आहे, कोणत्या भावनेने बोलतो आहे, कारण त्याची एक्सप्रेशन्स त्याची भावना आपल्याला दिसत नाही. तर तीच व्यक्ती जर समोर येऊन बोलत असेल तर कुठेच काहीही हे राहत नाही, पारदर्शकता असते की आपण ती व्यक्ती बोलताना त्याचे एक्सप्रेशन समजून घेऊ शकतो, त्याची भावना समजून घेऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीचा बोलण्याच्या पद्धतीवरून आपल्याला कळू शकतो की ती व्यक्ती कोणत्या वेने बोलते. पण बरेचदा फोनवर जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला कळत नाही की ती व्यक्ती कोणत्या इंटेन्शनने बोलते, त्याचं म्हणजे त्यावेळी ती व्यक्ती कशी बोलत असेल. आता बरेचदा आपण फोन केला आहे आणि आपण बोलतो हॅलो हाय कशी आहेस, तर एखाद्याला बोलायचंच नाही आपल्याशी तर काय म्हणणार, हां बरी आहे, तुझं काय चाललं आहे. आणि हेच जर आपण समोरासमोर बोलत असतो तर आपल्याला कळणार आहे की ती व्यक्ती आपल्यामुळं बोर होती आहे, तिला आपल्याशी काहीही देणं घेणं नाही आहे, तिला आपल्याला वेळ द्यायचा नाही. पण फोनवरती कसं आता कटही करता येत नाही आहे, ठेवता येत नाही, त्यामुळे काही व्यक्ती आपल्याला टाईम देतात. आता हे मी फक्त एक्झाम्पल सांगितलं, मला ह्याच्या खूप पलीकडे जाऊन बोलायचं आहे. तर काय आता व्हॉट्सॲप स्टेटसपासून आपण सुरुवात करूया. आता सॉरी. तर बघा अलीकडे खूप क्रेज आहे, काही असेल तर व्हॉट्सअपला स्टेटस टाकायचं, काही असू दे, छोट्यात मोठं काहीही इव्हेंट असू दे, घरगुती फॅमिली काही फंक्शन असेल, काही असेल, बर्थडे असेल, ॲनिव्हर्सरी असेल, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलेलं असेल, बाळ आलेलं असू दे एखाद्याच्या घरात नवीन, एखाद्याचा ज्या म्हणजे लहान बाळ झालं असेल किंवा एखाद्याचा मृत्यू जरी झालेला असेल, एखादी सुखाची गोष्ट असू दे, एखादी वाईट घटना असू दे, आजकाल सगळं काही स्टेटस, व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक स्टोरी यावर चाललेलं आहे. तर आता ह्याविषयी मला काय बोलायचं आहे की बरेचदा लोक ह्याला जग समजून जातात. जे आपण स्टेटस ठेवतोय त्याच्यावरून आपल्याला जज करतात, जे आपण स्टोरी ठेवतोय त्याच्यावरून आपल्या लाईफला जज करतात. आणि बरेचदा असं होतं तुमचे काही सिलेक्टिव्ह नातेवाईक असतात, काही सिलेक्टिव्ह फ्रेंड्स असतात, तर काही आता सगळेच एका मेंटॅलिटीचे नसतात. तर काही वेळा कसं होतं प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात खूप बिझी असतो, प्रत्येकजण काही नाही काय करत असतो. आणि कसं असतं ना की आपण आपल्या घरात काय परिस्थितीत आहोत प्रत्येकाला सांगत बसत नाही आपण. प्रत्येक अगदी सामान्यातला सामान्य व्यक्ती जरी असला तरी त्याचं घरातलं राहणीमान आणि समाजातलं राहणीमान ह्यामध्ये डिफरन्स असतो. तो घरात कितीही वाईट परिस्थितीत असेल तरी तो तसाच बाहेर राहणार आहे असं नाही ना. पण प्रत्येकाला आपल्या घरातली सिच्युएशन दाखवणं गरजेचं नाही आहे, ती आपली वेळ आहे, ती आपल्याला निभावून न्यायची आहे. त्यासाठी कुणी येणार आहे का, बाहेर आपण तसं वागलं म्हणून कुणी आपल्याला मदत करणार आहे का. हां आजकाल हेल्पिंग नेचरचे खूप लोक आहेत, करतात, पण ते बोटावर मोजणे इतके आहेत आणि अगदी बोटावरच्या बोटांवर मोजणे इतके म्हटले तरी चालेल, 10तला एखाद. मग सगळ्यांना आपली सुखदुःख सांगून कुणी आपल्याला हेल्प करणार आहे का. त्यामुळे प्रत्येकजण अगदी मी सुद्धा आपलं आणि तुम्हीसुद्धा अगदी सामान्य व्यक्तीसुद्धा त्याचं पर्सनल लाईफ आणि समाजापुढे जाण्याचा जो त्याचा एक पर्सनॅलिटी असते समाजात वावरण्याची ती डिफरंट असते. तो घरात काय फेस करतो ते प्रत्येक वेळी समाजात दाखवेलच असं नाही आहे. तर थोडंसं माझं बोलणं असं फिरवून फिरवून होतं आहे. तर मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगून मग तिथपर्यंत आणायचं आहे की मला नक्की काय बोलायचं आहे. तर त्यामुळे जेवढं आपण आता समज एखाद्या वेळेस आपल्या घरात काहीतरी म्हणजे वेगळी परिस्थिती आहे की क्रिटिकल परिस्थिती, तर किंवा आपण काय लगेच स्टेटस ठेवणार आहे का व्हॉट्सअपला, नाही. इंस्टाग्रामला स्टोरी टाकणार आहे का, नाही. तर जे आपलं इंस्टाग्राम व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी असो, फेसबुक स्टोरी, हे जे असतं ना बरीच लोक ह्याला आपलं पर्सनल लाईफ समजतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे जे स्टेटस ठेवतायत, जे स्टोरीज ठेवतायत हे ह्यांच्या आयुष्यात ॲक्च्युली घडतंय. असं प्रत्येक वेळी असेलच असं नाही.
काही वेळा आपण काही क्षण शेअरसुद्धा करतो, पण काही वेळा काही स्टेटस वगैरे असं वाटतं की हां ह्यांच्या आयुष्यात हेच चाललं आहे, मग एखादं सॅड स्टेटस ठेवलं हां हे आज दुःखीच असते, असं नाही. एखादी गोष्ट आपल्याला आवडली म्हणून आपण सुद्धा स्टेटसला ठेवतो, स्टोरीला ठेवतो. पण आजकाल असं झालं लोकांचं, स्टेटस ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यात तुम्ही काय स्टेटस ठेवताय, काय स्टोरी ठेवताय ह्याच्यावरून तुमचं लाईफ जज केलं जातं. आता मुद्द्यावर येऊया. आता हे कळलं तुम्हाला स्टेटस स्टोरीमुळे काय होतंय, काय लोक विचार करतात, आपलेच फ्रेंड सर्कल, आपलीच लोक, आपलेच नातेवाईक, आपलीच माणसं. त्यात जर तुमच्या एखाद्या नातेवाईकाचा वाढदिवस असेल, नातेवाईकाचा सोडा, नातेवाईकांमध्ये एखाद्या लहान मुलाचा का असेना, पण तुमच्या कामाच्या व्यापामध्ये, आता मला तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळं तुम्ही हँडल करताय, घरातली परिस्थिती, तुमचं जॉब असेल, तुमचा व्यवसाय, एक्झॅक्टली XYZ तुम्ही जे काही करताय ते सगळं करून, आता माझंच सांगते, मला कंटिन्युअसली फोन मी वापरते, पण मला कंटिन्युअस स्टेटस पाहायला भेटत नाही वेळ, ना इंस्टाग्राम स्टोरी पाहायला वेळ भेटतो. कधी कधी तर दिवसभर मी कोणाच्या स्टेटसही पाहत नाही, स्टोरीही पाहत नाही. तसंच सगळ्यांचं असतं, प्रत्येकजण काही ना काही व्याप वाढवून ठेवलेला असतो, त्याच्यात तो गुंतलेला असतो आणि तो व्याप प्रत्येकाला सांगितलाच पाहिजे हे कंपल्शन नाही आहे. आपण एखादी गोष्ट त्यालाच सांगतो जो अगदी जवळचा असतात. आता बरेच जण असं म्हटलं की काय म्हणतात माहिती, आम्ही काही तुमचे नाही का, आपलं मांडलं तर आपलं असतं. मग आपलं मांडलं म्हणून सगळं आपलं एखाद्याला सांगितलंच पाहिजे असं नाही आहे ना. सगळं आपण कुणाला सांगतो. आता आमचं जरी घेतलं, आमचं जे आम्ही लाईफ आत्ता म्हणजे चालू आहे, तर आम्ही आत्ता राहतो घरापासून लांब. फॅमिली आमची असते गावाकडे, माझी फॅमिली असते खोपोलीला. मग आम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहोत, हां जितकं ओके आहे, चांगलं असेल तितकं आम्ही शेअर करतो, ओपनली सांगतो. पण एखादी वाईट वेळ असेल तर आम्ही सांगत नाही. ना माझ्या फॅमिलीला माहीत असतं, माहेरी माहीत असतं, ना माझ्या इकडच्या फॅमिलीला माहीत असतं गावाकडे. आम्ही कुणालाही सांगत नाही. मग रिलेटिव्हला सांगायचा काही प्रश्नच येत नाही ना. आम्ही जी काही वाईट वेळ असेल ती आम्ही निभावून देतो. कारण कुणालाही, जरी मी माझ्या माहेरच्यांना सांगितलं काय किंवा सासरच्यांना सांगितलं काय, त्याच्यातून काही सोल्युशन भेटणार आहे का, किंवा त्यांना काही हँडल करता येणार आहे का, नाही. कारण आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळे कुणीच आपल्या पर्सनल गोष्टी ज्या असतात अगदी पर्सनल, त्या प्रत्येकच गोष्टी इतरांशी शेअर करेल असं नाही. नातेवाईक, त्यातले महान नातेवाईक काही असे असतात की मग हां आम्हाला सांगितलं नाही, मग आम्ही कुठं त्यांचे जवळचे, आम्ही कुठं त्यांचे अगदी संबंधातले, आम्ही कुठं जवळचे आहोत किंवा आम्हाला कोण जवळचं मानते, असं नसतं. एखादा नातेवाईक, त्याचं नातं, रिलेशन, एखादी फ्रेंडशिप असू दे, ती प्रत्येकाची प्रायोरिटी ठरलेली असते किंवा प्रत्येकाची लिमिट किंवा मर्यादा ठरलेली असते. त्या मर्यादेपर्यंतच काही गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करतो. सगळ्याच गोष्टी शेअर करतो असं नाही. पण काही जणांना वाटतं की सगळंच शेअर केलं पाहिजे. मुद्दा आता पुन्हा येतोय की मी ज्या विषयावर बोलणार आहे ते काय, तर मला हे सगळं सांगणं खूप गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला पुढचं कळणार आहे. कारण मग आपण व्हॉट्सअपला जर एखाद्या नातेवाईकाचा, मुलाचा असो किंवा नातेवाईकाचा जर बड्डे असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी हँडल करताना, आपले व्याप हँडल करताना आपल्याला जर वेळच भेटला नाही एखाद्याचा स्टेटस पाहायला, त्याला रिप्लाय द्यायला, कधी कधी काय होतं, फ्लोमध्ये आपण फोन चालू केला आहे, अगदी व्हॉट्सअप ओपन केला आणि फ्लोमध्ये स्टेटस लागत राहतात आणि एखाद्याचा सीन होऊन जातो, पण आपलं लक्षच नसतं, आपण आपल्या ह्याच्यात असतो, पाहिला जातो आणि आपण रिप्लाय द्यायचं राहून जातो. ह्याचासुद्धा लोकांना राग येतो. माझं स्टेटस पाहिलं, त्याला रिप्लायच केला नाही. परत एखाद्याचा वाढदिवस असेल, त्याला जर तुम्ही त्याची स्टोरी ठेवली नाही, त्याचं स्टेटस ठेवलं नाही, त्याचासुद्धा रिलेटिव्हजला, फ्रेंड्सला काही राग येतो की आमचा वाढदिवस होता, ह्याच्या लक्षात नाही, ह्यानी स्टेटसच ठेवलं नाही, ह्यानी कॉलच केला नाही, ह्यानी स्टोरीच ठेवली नाही. मग इंस्टाग्राम स्टेटस, स्टोरी, ह्या सोशल मीडिया वगैरे हे सगळंच आपलं जग आहे. ह्याच्यावरती आपण ॲक्टिव्ह असलो, नाती एक्सप्रेस केली, एकमेकांचं प्रेम दाखवलं, म्हणजेच आपल्यामध्ये नातं आहे, म्हणजेच आपलं नातं टिकून आहे, प्रेम आहे, असं होतं का? नाही. आणि बरेचदा काही असे पण असतात की त्यांना माहीत असतं की हा या रिलेटिव्हचा आपल्या आज वाढदिवस आहे, ॲनिव्हर्सरी आहे, काय आहे, आणि त्याच्यामध्ये बाकी जे असतात, बाकी सगळे स्टेटस ठेवतात आणि आपल्याकडून जर त्या दिवशी काही व्यापामध्ये राहिलं ठेवायचं, तर ज्याचं ठेवलं नाही तो सुद्धा रुसतो. शिवाय बाकीच्यांचा तर्क काय असतो, आणि आज त्याचं स्टेटस ठेवलं नाही म्हणजे यांचं नक्कीच काहीतरी बिनसलं, यांचं काहीतरी झालं असेल, भांडण तरी झालं असेल, हे लोक बोलत तरी नसतील किंवा काय. सगळं चांगलं असतं, कुठे काहीच झालेलं नसतं. बिघडायला सुरुवात कुठून होते, स्टेटस ठेवलं नाही, स्टेटसला रिप्लाय दिला नाही. मग मला सांगा, फोन, सोशल मीडियावरचे हे सगळे ॲप्लिकेशन, हेच आपलं जग का, आणि ह्याचा आधार घेऊनच आपली नाती टिकतात असं आहे का? आता बघा, पहिल्या काळात जेव्हा फोन नव्हते,
आता 90sची जी लोक आहेत माझ्या ह्याच्या जनरेशनची, त्यांनी पत्रापासूनचा काय म्हणू शकतो जर्नी, पत्र लिहत होतो आपण, तेव्हापासूनचा जी काही जर्नी आहे, प्रवास आहे, तो पाहिला आहे. त्यावेळी काय बर्थडे असलं की पत्र लिहायचं आणि पाठवायचं, ॲनिव्हर्सरी असेल की पत्र लिहायचं आणि पाठवायचं, असं होतं का? नव्हतं. माहिती असायचं आपल्याला ह्याचा बर्थडे आहे, आज ॲनिव्हर्सरी आहे, पण किती वर्ष तोंड बघायला भेटत नव्हतं लोकांना. आजकाल व्हिडिओ कॉलवरती तुम्ही बघता, तरी ते पण असं की नेहमी व्हिडिओ कॉलच करत नाही. अरे हे सगळं असू शकत नाही आपलं जग, कारण प्रत्येकाला त्याचं व्याप असतं, प्रत्येकाला त्याचं काही ना काही असतं. स्टेटसच ठेवणं, तुमचं स्टोरीज ठेवणं म्हणजेच त्याचं जग आहे का? त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चालू असेल हा कोणी नाही विचार करत, त्याचं काहीतरी म्हणजे त्याच्यावरती दोष द्यायचा एवढं. आणि ह्या गोष्टी खूप घडत आहेत आजकाल. मागेच काही दिवसांपूर्वी जर कोणी हाऊस क्वीनचं चॅनल जर फॉलो करत असेल, जे कोणी त्यांचे सबस्क्रायबर असतील धनश्रीताईचे, तर तिने एक पोस्ट शेअर केलेली. ती अलीकडे एखादा लेख वगैरे शेअर करत असते रोज कम्युनिटीला. तिने एक पोस्ट शेअर केली, त्याच्यामध्ये असं होतं की सख्खे भाऊ दोघं, म्हणजे त्याच्या एकाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत सख्ख्या भावाला माहीत नव्हतं, म्हणजे लग्न ठरवेपर्यंत, म्हणजे ठरवलं वगैरे सगळं झालं. लग्नाच्या काही दिवस आधी, म्हणजे मला वाटतं 2-4 दिवस, आदल्या दिवशी नाही 2-4 दिवस आधी त्या भावाला कळतं की आपल्या पुतणीचं लग्न आहे. आता तो काय म्हणतो की मला माहीतच नाही, ह्याने मला सांगितलं नाही, म्हणून तो रुसलाय की मला सांगितलंच नाही. आणि ह्याचं म्हणणं काय, मी त्याला कॉल केला होता, त्याने त्यावेळेस उचलला नाही. अरे त्याने उचलला नाही, त्यावेळी तो कामावर होता, म्हणजे जॉबवर असेल. आता बरेचदा असं आमच्या बाबतीत तर बरेचदा घडतं, मिस्टर जॉबवर जातात, त्यांना फोन अलाउड नाही आहे, ते गेटवरती जमा करतात, आणि जे त्यांना कोणत्या रिलेटिव्सनी कॉल केलेला असेल तर ते नंतर कधी उचलला किंवा केला किंवा ह्यांनी कॉलबॅक केला तर त्यांना ऐकावं लागतं की एवढे फोन केले तर तुम्हाला उचलायला टाईम नसतो काय. पण समोरच्याची सिच्युएशन समजून घ्या. फोन म्हणजे सगळं जग नाही आहे. आता माझ्या हातात कंटिन्युअस फोन असतो, तर असं काही जणांचं म्हणणं असतं की हे फोनच करत नाही हातात. अरे माझ्या हातात फोन असतो म्हणजे माझं त्याच्यावरती काम सुरू असतं. आणि यूट्यूब ब्लॉगिंग करते, बऱ्याच जणांना माहीतही आहे, एडिटिंग वगैरे ते माहीत नाही काय ना की एडिटिंग वगैरे असतं, पण ते एडिटिंग असतं ते फोनमध्येच करावं लागतं, ते काम असतं त्याच्यातलं. आता काम म्हटल्यानंतर काही जणांना कळतं, मग ते सुरू असतं. फालतू टाईम आम्ही स्पेंड करत नाही, कुणी जरी झालं तरी. हां, कधीतरी आपण थोडंफार मनोरंजनासाठी बघतो, कारण थोडासाठी आपल्यासाठी पण वेळ पाहिजे. पण नेहमी एखाद्या व्यक्तीचा जर आपल्या कॉल लिस्टमध्ये नंबर आहे तर त्यांना रोज कॉल करून बोलतच बसलं पाहिजे 4 दिवसातून 15 दिवसातून, असं कंपल्शन नाही आहे. हां ठीक आहे, तुम्हाला कधी आठवण आली तर तुम्ही करू शकता. बरं ठीक आहे, ह्याच्यावर आता जरा आपण थोडं बोलूया. पण आता इथे येऊया की धनश्रीताईने जी पोस्ट टाकलेली त्याच्यावर तिथे येऊया परत, की त्या भावाने असं म्हटलं की मी त्याला कॉल केलेला त्याने उचलला नाही. मग तो म्हटला की मी कामावर होतो म्हणून त्याने उचलला नव्हता. मग त्याने परत जेव्हा कॉल केला तेव्हा ह्याने उचललं नाही, का तर त्याने उचललं नाही, असं होतं. आणि शिवाय लग्नपत्रिका त्याने व्हॉट्सॲपवरती त्याला पाठवली होती दुसऱ्या भावाला, नवरीच्या बापाने, आणि त्याला काही वेळच नाही, ॲक्टिव्हच नव्हता. तर ह्याचं म्हणणं असं की मी व्हॉट्सॲपला त्याला पत्रिका पाठवली 4 दिवसापूर्वी, पण त्याने ती पाहिलीसुद्धा नाही. अरे असा विचार करण्यापेक्षा हा विचार करा ना की त्याला कोण. तर ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चुकीचंच, म्हणजे लोक चुकीचाच विचार करतात, चांगलं काय आहे ते बघत नाहीत, किंवा त्या व्यक्तीविषयी चांगला विचार करत नाही, ती बिझी असेल, त्याच्याबरोबर काहीतरी घडलं असेल, हे नाही. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक स्टोरी, हे म्हणजे जग आहे, आणि प्रत्येकाने ते फॉलो केलं पाहिजे, हे कंपल्शन आहे प्रत्येक रिलेटिव्हचं, नातेवाईकाचं. आणि त्यानं म्हणलं की त्या भावाने, ज्या नवरीच्या बापाने, की ह्यांनी व्हॉट्सॲपवरती पाठवलेली पत्रिका बघितली नाही, आणि ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाले. म्हणजे अबोला होता, एकमेकांशी बोलत होते, एकमेकांचे अगदी दुश्मन असल्यासारखे वागत होते. नंतर जेव्हा त्यांच्यामध्ये बोलणं झालं तेव्हा क्लिअर झालं. म्हणजे महत्त्वाचं आहे बोलणं, परस्पर, म्हणजे समोरासमोर बोलणं महत्त्वाचं आहे. फोनवरती बोलणं कितपत खरं आहे, किंवा व्हॉट्सॲप स्टेटस असो किंवा मेसेजेस असो, ह्याच्यावरती जग चाललेलं नाही, आणि ह्याच्यावरती कंपल्शन नसावं प्रत्येकाचं. बरेचदा काही जण म्हणतात की आम्हाला कॉलच करत नाही, असं नाही. ठीक आहे, आता तुम्हाला आठवण आली तुम्ही करू शकता ना, पण हे असं आहे लोकांचं की तो करत नाही तर मी पण करत नाही आहे.
समोरच्या व्यक्तीने फोन केला नाही तर मी पण करणार नाही असं नसतं ना. त्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये तुम्ही सुद्धा रिकामटेकडे आहात असं म्हणणं कुणाचंच नाही. तुमच्या पण लाईफमध्ये काहीतरी सुखदुःख घडतात किंवा आपण काय म्हणू शकतो की बिझी असतो, आपलं काही ना काही सुरू असतं आपल्या जडणघडणीसाठी, आपल्या जीवनाचा जे काही रथगाडा आपण हाकतोय त्याच्यासाठी काही ना काही प्रत्येकजण व्याप करून बसलेला असतो, त्याच्यामुळे त्याला त्याच्यामध्ये वेळ भेटत नसतो. हां, आणि काय होतं, जर ह्याच्यातून कधी आपल्याला वेळ भेटला आणि कधी वाटला अरे हां बरेच दिवस झाले ह्या व्यक्तीशी आपण बोललो नाही, त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही आहे, चला आज फोन करूया, कारण नंबर तर आपल्याकडे असतो. पण जेव्हा आपण त्या व्यक्तीला फोन करतो तेव्हा आपल्याला खूप बोलायची इच्छा असते, छान बोलायचं असतं, विचारायचं असतं, एकमेकांचं शेअर करायचं असतं, पण समोरून काय आपल्याला आन्सर येतं, आत्ता आठवण झाली का आमची, बरी आठवण झाली, आज कशी काय आठवण झाली, एवढे दिवस झाले फोन नाही केला, काय नाही. तर हे अपेक्षित नसतं कुणालाही. फोन केलाय ना मग ते बोला ना, नाही केलं ते सोडून द्या, तेव्हा झालं. जेव्हा केलाय तेव्हा विचारा तू बरा आहेस का, तुझी फॅमिली बरी आहे का, तुझं काय चाललंय, ह्या गोष्टी विचारा. आपलं तुमचं काहीतरी सांगा. तसं नसतं. सुरुवातीचे 5 मिनटं लोक लेक्चर देण्यात घालवतात फोन उचलल्यानंतर. आत्ता आमची आठवण आली का, आणि आत्ताच आमची गरज पडली का, एवढ्या दिवस कुठं होतो. काही जण तर अक्षरशः एकदम विचित्र लेवलची भाषा वापरतात, म्हणजे आम्ही आहे, जिवंत आहे की नाही हे सुद्धा बघायला तुम्ही फोन केला नाही इतक्या दिवसात. काय म्हणजे लोकांना भावना ह्या महत्त्वाच्या नाही आहे, फोन कॉल्स महत्त्वाचे आहेत, फोनवरती ॲक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे आणि सतत एकमेकांशी कनेक्ट राहणं. तर असं होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या मागे काही ना काही व्याप असतात. जेव्हा तुमची आता माझं कसं आहे, मला जेव्हा कधी म्हणजे बरेच महिने कधी कधी वेळ भेटत नाही कोणाला कॉल करायला, पण जेव्हा मला एखाद्याची मनापासून आठवण येईल तेव्हा मी कॉल करते. काही जण बोलतात, काही जणांचे असे फीडबॅक असतात मला सुद्धा की एवढ्या दिवस झाले कॉल केलं नाही, असं नाही तसं नाही, असेही लोक आहेत. काही जण खूप छान बोलतात, खूप मस्त वाटतं बोलून. पण कसं असतं ना की एक गोष्ट असते की जे असे बोलतात त्यांना परत कॉल करण्याची हिंमत होत नाही, म्हणजे इच्छा होत नाही. आपल्याला खूप वाटतं की आपण नातं टिकवायचं आहे किंवा काय, पण लोक नाती ह्या बेसवरती तोडतात. मला बरेच दिवस झालं कॉल केला नाही, मला बरेच दिवस झाला मेसेज केला नाही, आणि काही सणवार सुखदुःख असेल तर स्टेटस ठेवलं नाही, ह्याच्यावरून बरीच नात्यांमध्ये दुरावा येतोय आजकाल. तर मला असं वाटतं की प्लीज गाईज, जे कोणी व्ह्यूअर्स पाहत असतील तर मला हेच सांगायचं आहे की हे म्हणजे जग नाही आहे, आणि ह्या गोष्टींना तुमच्या नात्यामध्ये येऊ देऊ नका. महिने एखाद्याने कॉल केला नसो, पण एक अचानक वर्षानंतर, मी म्हणते 2 वर्षांनी जरी एखाद्याने कॉल केला तरी बोला त्याच्याशी, चांगलं बोला, कारण एखाद्या व्यक्तीचा कोणता कॉल शेवटचा असेल आपण सांगू शकत नाही. त्यावेळेस तुम्ही त्याला उणत दुणं बोलाल, काही दिवसांनी जर काही विपरीत घडलं तर तुम्हालाच वाईट वाटणार आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती ज्या वेळेस तुम्हाला वेळ देते तर त्याला त्याच्यासाठी वेळ काढा. आता माझं कसं आहे, माझं मुलांचं हँडल करणं, माझं यूट्यूब हँडल करणं, आत्तापर्यंत माझं स्टॉलही होतं, ते या सगळ्या गोष्टी मी खूप बिझी आहे. अजून बऱ्याच गोष्टी आम्ही करतो, प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती पण आपण सांगत नाही ना, प्रत्येक गोष्ट फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करतो ना. मग रिलेटिव्हचंच का कंपल्शन आहे की आम्हाला माहिती पाहिजे, आम्हाला कुठं माहिती आहे तुम्ही, जेव्हा हे माहिती पडतं ना बाकीच्या गोष्टी, अरे असं आहे का, मग आता मला काय माहिती, बरं असं असणार आहे, सांग बरं, आता मला माहीत नव्हतं म्हणून मी असं बोलणार, असं होऊन जातं. पण मग ते बोललेले शब्द मागे घेता येत नाही, त्या व्यक्तीला वाटलेलं ते मागे येत नाही. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. आणि माझं काय होतं की ह्या सगळ्या गोष्टींमधून मला बरेचदा काही जणांना कॉल करायला, मैत्रिणींचे सुद्धा सगळे नंबर आहेत, पण प्रत्येकीला त्यांनासुद्धा वेळ भेटत नाही, मलासुद्धा वेळ भेटत नाही. मग कधीतरी महिन्यात, 6 महिन्यातनं, वर्षातनं आम्ही कॉल करतो, बोलतो खूप छान, असं होतं. पण काही रिलेटिव्स हे असे वागतात. आणि माझं कसं आहे की मला कधी घरीसुद्धा फोन करायला वेळ भेटत नाही, माहेरीसुद्धा किंवा सासरीसुद्धा. हां, कुणाचा आला तर मी कामात उचलून बोलते, काम करत बोलते, पण माझं काही काम करत मला कुणाला फोन करायचं आहे हे माझ्या काही लक्षात राहत नाही, किंवा प्रत्येकीचंच असतं, हे होत नाही. आणि जेव्हा कधी निवांत वेळ असेल, असं वाटतं एखाद्याची आठवण येते, एखाद्या व्यक्तीची, नातेवाईकाची, फ्रेंडची, तेव्हा त्यांना कॉल करते, बोलते. आणि त्यातले बरेच जण छान बोलतात, पण बरेच जणांचे असे रिस्पॉन्स असतात. आणि मिस्टरांना सुद्धा माझ्या बरेचसे असे अनुभव येतात. आणि त्यांचं असं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती अशी तोडून बोलते तेव्हा ते परत त्या व्यक्तीला खरंच कॉल करत नाही, कारण ते थोडेसे काय म्हणू शकतो हे की त्यांना सहन होत नाही, खूप राग येतो त्यांना, आणि मग ते त्यांच्या डोक्यात राहून जातं. आणि काही लोक खूप छान बोलतात. त्यामुळे
मला हेच सांगायचं आहे की एखाद्याने महिनोन-महिने कॉल केला नाही म्हणून त्याच्यावरती रुसू नका किंवा त्याच्यावरती हे करू नका. असे म्हणजे खूप फॅमिलीमध्ये सुद्धा मी पाहिल्यात गोष्टी, रिलेटिव्हजमध्ये सुद्धा, की मग ती कॉल करत नाही आहेत तर मग आम्हीच का करायचा. तर मला म्हणायचं आहे, तुम्हाला जेव्हा असं वाटतं ना की त्यांनी कॉल केला नाही, ह्याचा अर्थ तुम्हाला त्यांची आठवण येते आहे. मग तुम्हाला आठवण येते तर तुम्ही करा ना कॉल, तुम्ही बोला. बघा, तुम्ही 2 वेळा केलात तर नंतर तिसऱ्या वेळी त्यांचा कधीतरी येईलच, असं नाही होणार आहे ना. आणि एक एक गोष्ट एवढी पण लक्षात ठेवायची, जर एखादा आपल्याला सतत कॉल करतोय किंवा नेहमी अधूनमधून येतोय तर असं वाटतं की बरेच दिवस त्याचा नाही आला तर आपण करावं, असं पण होतं. मग त्यामुळे ह्या गोष्टींना समजून घेतल्या पाहिजे. सगळं जग फक्त ह्याच्यावर. आता पहिले लोक महिनोमहिने वर्षोवर्ष एकमेकांची तोंडं बघत नव्हती, भेटायला भेटत नव्हतं किंवा आवाज ऐकायला येत नव्हते, तरीसुद्धा त्यांची नाती इतकी घट्ट होती ना, किती वर्षातून ते भेटले तरी अगदी कडकडून मिठी मारायचे, एकमेकांची विचारपूस करायचे. आणि त्यावेळी ना फक्त एकमेकांना पाहिल्यानंतर फक्त अश्रू असायचे आणि त्यांच्या अश्रूच सगळं काही बोलून जायचे. पण आज ह्या फोननी जितकी लोक जवळ आले तितकी दुरावलेली आहे. फोनचा वापर किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या कॉन्टॅक्टचा वापर हा नेहमी तासनतास गप्पा मारण्यासाठीच नाही आहे. कधी एमर्जन्सी आली, एखादी वाईट वेळ आली, तेव्हा तुमच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट असतील तर तुम्ही बोलू शकता, एकमेकांना हेल्प होऊ शकते, एकमेकांना वेळीच मदत भेटू शकते, ह्यासाठी या गोष्टी आहेत. पण लोकांनी त्याचा अतिरेक केला आहे आणि असं कंपल्शन केलं आहे की दर 8-15 दिवसातून, महिन्यातून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, आमचे स्टेटस स्टोरीज ठेवले पाहिजे. असं नाही आहे. आणि एखाद्याचं सगळं स्टेटस स्टोरीज बघून एखाद्याला जजही करू नका, कारण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक परिस्थिती इतरांसोबत शेअर करण्यासारखी नसते. जे तुम्हाला दिसतं तेच खरं आहे, तेच आहे असं नसतं. आणि बरेच आणखीन काही काही गोष्टी तर इतक्या विचित्र करतात लोक, ते म्हणजे मी बोलणार होती पण आज मी बोलणार नाही आहे. ते सुद्धा इतकं विचित्र आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग अशा सुद्धा गोष्टी आवडतात. आणि सगळं ह्याच्यातून होतं तो फक्त निव्वळ गैरसमज. कधीही लोक फक्त ह्या गॅजेटच्या वरती अवलंबून आहेत. ह्याच्यावरती जे दिसतंय, ह्याच्यावरून जे ऐकायला येते तेच खरं, तेच जग आहे असं मानून चालले. पण सगळं आपण म्हणतो ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि प्रत्येक वेळी कानाने ऐकलेली आणि डोळ्याने बघितलेली सुद्धा गोष्ट खरी असेलच असं नाही. बरेचदा काही गोष्टींच्या मागचं सत्य हे वेगळं असतं. त्यामुळे समोरासमोर बसून बोला, बसून सॉल्व करा. नसेल तुमचं कॉन्टॅक्ट होत, कधी वेळ भेटला तर एकमेकांकडे जाऊन बोला. नाही वेळ भेटला तर जर एकमेकांचे कॉल आले तर प्रेमाने बोला, प्रेमाने त्यांना रिस्पॉन्स करा. ना की त्यांना उणीधुणी काढा की आत्ता आठवण झाली कारण आत्ताच कॉल केला का. ह्याच्यामध्ये मला एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं आहे 2 व्यक्तींचं आमच्या लाईफमध्ये असणार आहे. एक म्हणजे माझे चुलते आहेत, म्हणजे माझे काका आहेत ते. आणि दुसरी म्हणजे मिस्टरांच्या त्या मावशी आहेत, मिस्टरांची मावशी आहे ते. म्हणजे लास्ट टाईम आम्ही इस्लामपूरला गेलेल्या व्लॉग जर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या, त्याच्यामध्ये त्या तुम्हाला दिसतील. तर त्यांच्या घरी गेलो, त्या इस्लामपूरला आत्ता असतात. तर ह्या 2 व्यक्ती म्हणजे माझे काका आणि ह्यांची मावशी, ह्या 2 व्यक्ती अशा आहेत ना, महिनोमहिने कितीही दिवस कॉल केलेला नसू देत, कॉन्टॅक्टमध्ये नसू दे. आणि आमचं सुद्धा असं आहे की आम्हालासुद्धा आमच्या व्यापातून वेळ नाही भेटत. आणि जेव्हा आम्हाला असं आम्ही शांत असतो तेव्हा आम्हाला आठवण येते. आणि आम्ही जेव्हा त्यांना कॉल करतो ना, त्यांचं पहिलं वाक्य असतं, अरे बरेच दिवसातून फोन आला, बरं आहात का तुम्ही, कसे आहात, मुलं कशी आहेत, घरचे सगळे कसे आहेत, हे विचारतात ते असं कधीच या 2 व्यक्ती बोलत नाही. आता 2 व्यक्ती वेगवेगळ्या आहेत, ते दोघंसुद्धा एकमेकांना ओळखत नाही. पण प्रत्येकाचं बोलणं हे असतं की दोघांचंही की कसे आहात, बरे आहात का, हेच विचारतात. कधीच त्यांनी कंप्लेंट केली नाही आजपर्यंत. मला तरी एक्सपिरियन्स नाही आहे की एवढे दिवस झाले कॉल का केला नाही आम्हाला, तुम्ही फोनच करत नाही, आमच्याशी बोलतच नाही, आमच्या कॉन्टॅक्टमध्येच नाही आहे, विचारपूसच करत नाही, कधीच नाही. जेव्हाही कधीही कितीही दिवसातून कॉल करा, त्यांना खूप छान वाटतं की एवढ्या दिवसातून तुमचा कॉल आला, बरे आहेत का, खूप काळजी होती किंवा असं बोलतात. काही जण अगदी महानग, जसं मी मगापासून सांगितलं तसं, ह्या 2 व्यक्ती खूप म्हणजे खूप हे आहेत की त्या परिस्थिती समजून घेतात आणि त्यानुसार आमच्याशी वागतात. खूप भारी वाटतं. आणि अशा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आहेत का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या आयुष्यात तर ह्या 2 व्यक्ती अशा आहेत. घरच्यांपेक्षा सुद्धा ह्या 2 व्यक्ती अशा आहेत की कधीही त्यांना कॉल करा, कधीही त्यांची विचारपूस करण्यासाठी किंवा कधी आठवण आल्यानंतर करा, कधीच कंप्लेंट नसते. खूप छान बोलतात, आमची चौकशी करतात, काळजीने विचारपूस करतात, बस तेवढंच. आणि अगदी असं नाही की तासनतास बोलणं, कधी 5 ते 10 मिनिटाचं बोलणं आणि एकदम छान असं. त्यामुळे
जेव्हा कधी आम्हाला 15-20 दिवसातून, महिन्यात 2 महिन्यातून, मी मध्ये कधी तर माझ्या काकांना तर मी कधी 4-4 5-5 महिनेसुद्धा कॉल होत नाही, म्हणजे मी स्वतः. आणि कधी जर त्यांना खूपच वाटलं की आता नाही चालेला हिचा फोन, तर ते स्वतः करतात. आणि मग असं नाही म्हणत की तू फोन नाही केला किंवा काय नाही. त्यांचं म्हणणं असं असतं की तुला मुलांमधून वेळ भेटत नाही, तुला मुलांचं बघावं लागतं, घरचं बघावं लागतं, तू बिझी असते, त्यामुळे तुला वेळ भेटत नाही. म्हणून मी कॉल केला आणि मी विचारपूस केली, कारण मला खूप दिवस झाली काळजी लागलेली, मला आठवण येत होती. असं असतं त्यांचं बोलणं. आता फॅमिलीतलं म्हटलं तर फॅमिली ऑब्व्हियसली ते करणारच कॉल, ते बोलणारच, त्यांचा विषय नाही आहे. ते रोज कॉल करतात, त्यांना जेव्हा भेटेल तेव्हा करतात, बोलतात, माझ्या घरचे सुद्धा आणि सासरचे सुद्धा. पण हे 2 रिलेटिव्हजमध्ये ह्या 2 व्यक्ती अशा आहेत की त्या आम्हाला कधीच म्हणजे अशा कंप्लेंट केल्या नाही त्यांनी, आणि खूप छानपैकी बोलतात आणि आमची सिच्युएशन समजून घेतात की बाबा हां, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून कॉल केला नसेल, किंवा कुठेतरी बिझी असतात, किंवा कुठेतरी तब्येत, काही वेळा तर खूपच दिवस झाले असते तर पहिला शब्द हा असता की त्यांचं पहिले वाक्य हे असतात की तुम्ही बरे आहात का, तुम्हाला काय म्हणजे आजारी वगैरे होता का, काय एवढे दिवस कॉल नाही आला. असं काही जणांचं एवढे दिवस कॉलच नाही केला, तुम्हाला काही आमची गरजच नाही आहे, असं असतं. त्यामुळे हे 2 व्यक्ती खूप हे आहेत आणि आवर्जून आज मला त्यांची नावं या व्हिडिओमध्ये घ्यावीशी वाटली. कारण खरंच तुम्ही दोन्ही व्यक्ती खूप छान आहात. मला माहीत नाही ते बघतील नाही बाई बघतील व्हिडिओ, पण खरंच अशी व्यक्ती असायला पाहिजेत आणि असं प्रत्येकाने असावं ह्या 2 व्यक्तींसारखं. कधीही कुणाचाही कॉलला तर प्रेमाने बोला, कधी कुणाचा कॉल शेवटचा असेल सांगू शकत नाही. म्हणून एखाद्यावर कॉल केला नाही, स्टेटस ठेवले नाही, हे नाही, त्यामुळे रागून रुसून, कारण हे फोन आणि सोशल मीडिया म्हणजे आपलं नातं किंवा नात्याचा बेस आहे असं नाही. नाती निभवण्यासाठी भावना, इमोशन्स आणि एकमेकांमधली अटॅचमेंट महत्त्वाची असते. बरेचदा ह्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा फक्त ह्या फोनमुळे आणि ह्या सगळ्या इतर सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये दुरावा येते. तर हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. मला माहीत नाही मी किती चांगल्या वेळेने सांगू शकले किंवा काय, पण जेवढं माझ्या मनात होतं तेवढं मी बोलले. तर हे मला बरेच दिवसांपासून शेअर करायचं होतं, पण मला असा वेळ भेटत नव्हता. आज जसा रिकामा वेळ भेटला म्हटलं नक्की शेअर करावं. तर कसे वाटले माझे विचार आणि तुम्हाला खरंच वाटतं का असं खरंच घडतंय, तर नक्की कमेंट करा. आणि जे कोणी रिलेटिव्स वगैरे माझे बघत असतील व्हिडिओ, सिरियसली मला वेळ भेटत नाही. घरात मुलांच्या प्रत्येकाच्या वेळा पाळाव्या लागतात. त्यानंतर माझं जे मी काही करते त्याच्यामध्ये मला यश कधी भेटेल काय भेटेल मला माहीत नाही, पण मी करते ते माझ्या जिद्दीच्या जोरावरती, विश्वासाच्या जोरावरती, आणि त्यात मला काहीतरी करायचं आहे म्हणून करते. तर ह्यामुळे मला वेळ भेटत नाही. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण जेव्हा वेळ म्हणजे नाही शक्य होत तेव्हा प्रत्येकाने ॲडजस्ट केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. मला आठवण आली मी करेल, तुम्हाला कधी आठवण येत असेल तर तुम्ही कॉल करा, आणि प्रत्येकानेच असं केलं पाहिजे. जर आज आता या व्हिडिओमध्ये आणि आता हा व्हिडिओ बघून जर तुम्ही सुद्धा खूप दिवस झाले कोणाला कॉल केला नसेल तर त्यांना करून घ्या, किंवा जर एखाद्याचा आला तर छानपैकी बोला त्याच्याशी. आणि एवढंच मी म्हणेल की स्टेटस आणि स्टोरीज बघून कुणालाही जज करू नका. ते सगळं म्हणजे एखाद्याचं लाईफ किंवा एखाद्याचं कॅरेक्टर नाही आहे सगळं, किंवा एखाद्याचं नातं तुमच्यासोबत असणं ते त्याच्यावर डिपेंड नाही आहे. ते तुमच्या भावनिक बंधातून निर्माण होतं, त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि मला वाटतं त्याच्यावरच राहावं तर ते निरंतर राहील. इमोशन्स, भावना आणि अटॅचमेंट ह्या गोष्टींना धरून जर तुम्ही ठेवलं आणि जर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे पळत राहिलात, मला फोन केले नाही, फोनच करत नाही आहे, स्टेटस ठेवत नाही आहे, स्टोरीज ठेवत नाही, तर तो दुरावाच येणार आहे. त्यामुळे बघा आता तुम्हाला काय वाटतं, कसं वाटले माझे विचार कमेंट बॉक्समध्ये कळवा. शिव्या द्यायच्या असल्या भरघोस देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये जर कुणाला खटकलं असेल तर, पण जे जेन्युअन आहे, जे खरं आहे तेच मी शेअर केलं आहे. ज्यांना पटतं आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा, आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा. भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू लवकरच.